मार्केटमध्ये फळांचा राजा आंबा आला की बाकी सगळ्या फळांचे रेट कमी होतात. कारण फळांचा राजा आला की त्याचं एक आंब्याचं एक वेगळंच मार्केटमधलं आकर्षण असतं. आणि असंच आज आकर्षण जे आंब्याचं आहे त्याच अशा आकर्षित एका बागेकडे आपण आज जाणार आहोत. 6 वर्षापासून ते बाग चालू आहे. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने बागेचं निगा राखलेली आहे. कुठलंही रासायनिक खत किंवा फवारणी नाही, ना कुठलंही गवतावर कुठलं औषधसुद्धा मारलेलं नाही. तर असेच आपले टाकळी खंडेश्वरी शिवारातील श्री तुकाराम चांडे सर यांच्या आपण केशर आंब्याच्या बागेला आज भेट द्यायला जाणार आहोत. तर चला पाहूया. किंवा तुम्हाला आंबाचे झाडं लावावं कसं, म्हणजे कुठून प्रेरणा घेतली तुम्ही? प्रेरणा घ्यायचं दुसरीकडे आंब्याचं झाड दिसायला फार देखणं दिसतं. हां मानसिक समाधान, आंब्याची झाडं बघितली तर मानसिक समाधान होतं एक. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक घरामध्ये आंबा हा नेला जातो. असं फळ आहे की असं की नाही की त्या गरीब असो श्रीमंत असो, आंबा प्रत्येक जण खातो. खातोच. त्यामुळं त्याची विक्री होईल भविष्यात, म्हणजे असं आंबा पडून राहणार नाही. त्यामुळं आंबा हा प्रत्येक जण घेतोच. त्या कारणामुळं आंबा ह्या पिकाची म्हणजे निवड केली. आपण ज्यावेळेस आंब्याची लागवड केली, हे आपण जे रोप आणले होते ते कुठून आणले होते? आणि वडगावची तनपुऱ्यांची प्रगती नर्सरी या ठिकाणी 60 रुपयाला म्हणजे 1.5 फूट ते 1 फुटापर्यंत वाढ झालेलं रोप आणलं होतं. 60 रुपयाला एक भेटलो. हा, 60. सुरुवातीला किती रोपांची लागवड केली होती? 900 रोपं लावली होती. बरं, त्याला आपण रोपं लावताना काही खड्डा वगैरे घेऊन प्रॉपर पद्धतीने लावलं होतं का डायरेक्ट? नाही, 16x6 वर लागवड केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, नांगराचं तास घातलं होतं आणि त्या तासात मग का 2 ओळीतलं अंतर 16 आणि 2 झाडातलं अंतर 6 फूट. 6 फूट. या म्हणजे जर हे थोडं जर खड्डा घेऊन जर झाड लावलं असतं तर थोडं अजून आपल्याला यात झाडांमध्ये अजून दिसले असते. पण त्यांनी थोडा वेगळा प्रयोग केला की नांगराचा तास घालून डायरेक्ट झाड लावले. पण तसे पाहिले तर झाडं खूप चांगले आहेत. आता हे 6वं वर्ष आहे. याच्या आधी किती फळं घेतली? याच्या अगोदर 2 वर्ष घेतली. 2 वर्ष माल किती निघला होता काय? गेल्या वर्षी जवळजवळ 2.5 टन माल निघाला होता. 55 रुपये किलोनी तो जागेवर दिला होता. हां. मध्ये तुम्ही म्हणता की मी कुठलंही रासायनिक खत टाकत नाही, कुठली फवारणी घेत नाही. हे नक्की म्हणजे मला लोकांना किंवा आपल्या प्रेक्षकांना किंवा व्यापारी कोणी असतील त्यांना सांगण्यासाठी की हे खरंच आहे का? हा, हे खरंच आहे. कारण माझं पूर्वीपासून नैसर्गिक शेती याच्यावर फार माझा भर आहे. किंवा आजकाल केमिकल वगैरे भेटतंय आणि हे नेचर इथलं चांगलं असल्यामुळं मला ती रासायनिक खतं किंवा मी ह्याच्यावर तणनाशक सुद्धा कधी मारत नाही. म्हणजे तणनाशक आज 6 वर्षात मी कधी तणनाशक मारलं नाही. जसं गवत येईल तसं. आणि कोणतंच नाही. फक्त एकदा सुरुवातीला 2 वर्षापूर्वी प्रत्येक झाडाला एक शेणखत म्हणजे घाम्याला टाकलं होतं. त्याच्यानंतर काहीच केलं नाही. हे सगळं नॅचरल, सगळं कसली फवारणी नाही, काही नाही, काहीच नाही. म्हणजे तणनाशक सुद्धा मारलेलं नाही. म्हणजे त्याचा इफेक्ट झाडांवर होतो कधी कधी, तर तो सुद्धा नाही. आणि नॅचरल म्हणजे जे जमिनीतनं पाण्याद्वारे जे त्याला पोषक द्रव्य भेटतात आणि जमिनीतनं त्या पद्धतीनेच झाड वाढत आहेत. जमीन जरी बघितली आपण तर झाडांसाठी, फळबागेसाठी एकदम चांगली पोषक जमीन आहे. कारण निचऱ्याची जमीन पाहिजे, थोडीशी खडकाळ मुरमाड पाहिजे, तर त्या पद्धतीची जमीन आहे. याच्यावर आपण आता तुम्ही फवारणी केली नाही, पण कधी काय रोग कुठला, काय भुरी वगैरे काय असं तुम्हाला जाणवलं होतं का? नाही, तसं कधीच जाणवलं नाही. बरं. पण काही आलं तरी माझं सर्वायवल फिटेस्ट ह्या तत्वाने चालतो की जे तग धरून राहील त्याचा, ती मरू नाही, काय काही हो, पण नैसर्गिक पद्धतीने त्याची वाढ सगळं. कारण ह्याची छाटणी सुद्धा केलेली नाही. नैसर्गिक जसं येईल तसं या पद्धतीने. कारण ग्राहकाला दर्जेदार विदाऊट केमिकलचा 100% ऑर्गॅनिक फळ खायला भेटावा ह्या हेतूने मी ही बाग केलेली. पण तुमचा हेतू खूप छान आहे की नक्कीच ग्राहकापर्यंत नैसर्गिक ऑर्गॅनिक कुठलंही केमिकलयुक्त आंबा किंवा कुठलंही फळ असो किंवा पीक असो गेलं नाही पाहिजे. पण त्याला तशी मागणी किंवा तसा तुम्हाला मार्केट रेट भेटतोय का? ज्यावेळेस व्यापारी येतात ते व्यापारी म्हणतात की ऑर्गॅनिक असो किंवा रासायनिक वापरलेला असो, आम्हाला काही फरक पडत नाही, आम्हाला दोन्ही एकाच रेटने विकावं लागतात. तुम्ही असा काही प्रयत्न केला होता का कुठे, केला होता ऑर्गॅनिकसाठी बाहेर कुठं मार्केटमध्ये आहेत का असं? कारण मी एक तुम्हाला म्हणजे कोणी जर आंबा बागेमध्ये ऑर्गॅनिकमध्ये काम करत असेल आणि जर त्यांना मार्केटमध्ये ऑर्गॅनिक आंबा जर द्यायचा असेल तर सरांचा आंबा आहे, खूप चांगली क्वालिटी आहे सगळी. आणि 100% तुम्हाला ज्या टेस्ट घ्यायच्यात त्या टेस्ट घेऊन तुम्ही आंबा चांगला घेऊन जाऊ शकता.
तर अजून एक गोष्ट अशी मला विचारायची होती की झाडांची कटिंग कुठलीही केलेली नाही. अजिबात नाही. अ, आता हे जे सगळे बघतायत झाडं, हं. मग हे जे निगा राखण्यासाठी म्हणजे मॅन पॉवर वगैरे कसं बघता काहीच तुम्ही? वापरत नाही, मॅन पॉवर नाही, काय नाही. कारण फक्त आठवड्यातून एकदा येऊन ठिबकनी पाणी देणं, याच्या पलीकडे मी कसलंच म्हणजे झिरो बजेटवर मी म्हणतोय. प्रत्येक कुणी आलं तरी सांगतो की ही जी बाग आहे झिरो बजेटवर, अजिबात खर्च नाही. फक्त शेवटी एकदा फक्त मोगडा मारलेला आहे, अजिबात त्यातलं. आता आपण आर्थिक जर नियोजन पाहायचं म्हणलं तर सरांना जे पहिलं सुरुवातीला जे 60 रुपयाला एक झाड पडलेलं आहे आणि जो काही ड्रिपचा खर्च असेल तेवढाच खर्च, याच्या व्यतिरिक्त कुठलाच खर्च नाही. जो असेल तो फक्त येऊन मोटर चालू करणे, ते पण तुम्हीच बघत मीच असता. करतो. म्हणजे मला थोडं असं आश्चर्य वाटतंय की आपण खूप कष्ट करून किंवा खूप वेगवेगळ्या टेक्निकने आंबा घेतो किंवा कुठलंही फळबाग असो, त्याच्या पाठीमागे खूप त्याची कटिंग असेल, वेळोवेळी त्याच्या फवारणी असेल, त्याला सेंद्रिय खतं असतील किंवा रासायनिक खतं असतील, हे करून आपलं पीक येतं. पण सरांचं झिरो बजेटवर ते सांगतात की 1 रुपयाही खर्च नाही, जे येईल ते माझं सगळं प्रॉफिट असणार आहे. आणि आज मी जर झाडं जर सगळे बघतोय तर जे इतर बागांना सेटिंग आहे ज्या पद्धतीने, त्याच पद्धतीने तेवढंच इथं सेटिंग आहे. आणि एकही आंबा असं कमी साईजचं नाही, भरपूर म्हणजे प्रत्येक आंबा झाडाला बघा की आंब्याची साईज 200, 250, 300 ग्रॅमपर्यंत एक आंबा बसेल. म्हणजे आणि थोडंफार जर ह्या बागेकडे थोडंसं लक्ष जर गेलं तर मला नक्कीच वाटतं की ह्याचं उत्पन्न डबल नक्की होणार आहे. की लक्ष का नाही आहे की कटिंग म्हणा की झाडांची, कारण बराचसा आंबा काही खालचा आंबा आहे तो खाली टेकतोय आणि खाली टेकल्यानंतर काय होतंय त्याचा काहीच उपयोग होत नाही, मग ते त्याला डाग पडतो. मग हे जर खालचं कटिंग झालं तर कटिंग झाल्यानंतर काय होईल, तो आंबा वरती राहील, जेणेकरून तो आंब्याला मग कुठला डाग होणार नाही, तो मार्केटला चांगला जाईल. आणि बऱ्याचशा ज्या प्रॅक्टिस आहेत की बाबा आंबा लागल्यानंतर बाकीच्या ज्या ही आहेत आपल्या काड्या असतील तर वाद्या तोडून टाकल्या तर काय होतं, आंबा पोसायला अजून त्याचा फायदा होतो. म्हणजे हे झिरो बजेटवर चाललेलं आहे. हे अतिशय म्हणजे मला वेगळंच मी आज अनुभव घेतला किंवा वेगळंच गोष्ट पाहिलेली आहे. पण ह्याला जर थोडेसे अजून सेंद्रियच राहून त्याला थोडीशी त्याची जर प्रॅक्टिस घेतली तर खूप चांगल्या पद्धतीने अजून हे फळ इथलं उत्पन्न वाढेल. तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किंवा आंबा उत्पादकांना काय सांगाल की बाबा हे तुम्ही जे झिरो बजेटवर किंवा कुठलाही खर्च न करता करतायत, तर हे करावं का न करावं? काय केलं पाहिजे? मी तर असं मत आहे, जे नोकरदार आहेत त्यांनी आंबा बाग केलीच पाहिजे. कारण अजिबात ह्यात खर्च नाही. कारण प्रत्येक नोकरदार काय करतो, शेती करतो, त्याला फक्त एक दिवस सुट्टी मिळते रविवारची. मग अशी जे काय नोकरदार वर्ग असेल आणि त्यांना शेती करण्याची असेल तर त्यांच्यासाठी उत्तम म्हणजे आंबा. कारण काहीच अजिबातच खर्च नाही. म्हणजे झिरो बजेटवर नुसती रोपं लावल्यानंतर क्वालिटीची, फक्त चांगल्या नर्सरीतून रोपं आणणे एवढं मात्र तेवढे चांगल्या क्वालिटीची. आणि रोपं लावताना बी 1 ते 1.5 फुटाचं रोप लावलं पाहिजे, कारण ती लगेच जमीन पकडतं. आणि मग काय होतं, त्याच्यामुळं झाडाची मुळं लवकर ही करतात आणि नोकरदार शेतकऱ्यांना फायद्याचं. कारण आंबा प्रत्येक जण विकत घेतो म्हणल्यानंतर 55 रुपये सरासरी 100नीच केशर जातो. ह्याच्यात काय धोका नाहीच नाही की केशर आंबा नेला आणि तो आंबट लागला, असा प्रकारच नाही. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी जर लावलं तर हा प्रॉफिटच आहे. आणि शेतकरी याचं उत्पन्न जास्त आणू शकत. नोकरदार आपण काही न बघता इतर रविवारी येऊन पाहतोय तरी एवढं फळ येतंय. आणि मग ह्याचे फक्त प्रॉफिट व्यवस्थित केलं तर निगा राखली तर अजून चांगलं उत्पन्न येणार. मला अजून एकदा पुन्हा एकदा सांगायचं की जे कोणी ऑर्गॅनिक शेतीकडनं आंबा विकत असतील तर त्यांना मी सरांचा नंबर खाली माझ्या आपल्या यूट्यूब चॅनलवर खाली मेन्शन करतो, तिथं तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला एकदा येऊन तुम्ही भेट देऊ. प्रत्यक्ष हे काय 10-15 दिवसात पाड लागेल, म्हणजे बाग आलेलीच आहे काढायला छाटणीला, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. चालतं.